अथ श्री साई सच्चरित अध्याय 36. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता गताध्यायानुसंधान, रम्य चौर्य कथा निरूपण, दिदले होते आश्वासन, दत्तावधान व्हाव तया. कथा नव्हे हे स्वानंद जीवन, पिता वाढेल तृष्णा दारुण, तियेचेही कराया शमन, कथांतर कथन होईल. जेने श्रवणे सुखावे श्रोता, ऐसी रसाळ ती ही कथा, निवारे संसार श्रांत व्यथा, सुखावस्था आतुडे. निजहित साधा वयाची कामना, असेल जया सौभाग्याच्या मना, तयाने साई कथा निरूपणा, सादर श्रवणा असावे. संत महिमा अपरंपार, कौनान वर्णवे साचार, तेथे काय माझा अधिकार, जाणीव साचार ही मजला. इतुक्या पुरे वक्त्याचे मीपण, साई लागवे घेऊन आपण, कोणाही करवी निजगुण कथन, करवी श्रवण निजभक्ता. तो हा परात्पर सरोवर हंस, हंस सोहम वृत्ती उदास, ब्रह्ममुक्त सेवनोल्लास, असम साहस जयास. जया नसता नाव गाव, अंगी अपरंपार वैभव, क्षणे करील रंकाचा राव, भ्रुकुटी लागव हे ज्याचे. तो हा तत्वज्ञानावतार, दावी साक्षित्वे साक्षात्कार, नामा निराळा राहुनी दूर, घडवी प्रकार नानाविध. तो जयावरी करी कृपा, दावी तया विविध रूपा, अघटित घटना रची अमुपा, प्रौढ प्रतापा परिसा त्या. तया जे जे आकळीती ध्याने, अथवा गाती प्रेमळ भजने, पडो नेदी तया ते उणे, सांभाळी पूर्णपणे तया ते. आवड निज कथांची बहुत, म्हणून आठव देई अनवरत, करोणी श्रोत्या वक्त्यांचे निमित्त, पुरवी मनोरथ भक्तांचे. परमार्थाचा पूर्ण अभिमानी, प्रपंचावर सोडून पाणी, जयाने जोडीला चक्रपाणी, अनंत प्राणी उद्धरिले. देशी विदेशी जया ते भजत, भक्तिध्वज जयाचा फडकत, दिना दुबळ्या पालवित, कामना पुरवित सकळांच्या. असो आता हे परमपवित्र, परिसा सादर साई चरित्र, श्रोत्या वक्त्यांची श्रोत्र वक्त्र, पावन सर्वत्र होत. गोमांतकस्त दोघे गृहस्थ, आले साई दर्शनार्थ, दोघेही साई चरणी विनवटत, होऊनी आनंदित दर्शने. दोघे जरी बरोबर येत, साई दक्षिणा एकाशीच मागत, 15 रुपये देमज म्हणत, तो मग ते देत आनंदे. दुजयापाशी काही न मागता, आपण होऊनी 35 देता, साई तात्काळ ते अभेरिता, अति आश्चर्यता तया ते. ऐसिया तया समया ते, माधवरावही तेथेच होते, पाहुणिया त्या विषमतेते, पुस्ती साई ते परिसा. बाबा ऐसे कैसे करिता, दोघे स्नेही बरोबर येता, एकाची दक्षिणा मागुणी घेता, परतता देता स्वये दुजा. संतापासी काही विषमता, आपण होऊनी एक मागता, स्वेच्छे कोणी देता परतता, हिरमोड करिता तयाचा. अल्पवित्ती धरिता प्रीती, बहुता लागे निर्लोभ वृत्ती, असतो मी जरी आपुले स्थिती, ऐसे न रीती आचरितो. श्याम्या तुझला ठाऊक नाही, मी तो कोणाचे काही न घेई, येणे मागे मशिद आई, ऋणमुक्त होई देणारा. मजला काय आहे घर, किंवा माझा आहे संसार, जे मज लागे वित्ताची जरूर, मी तो निर्घुर सर्वापरी. परी ऋण वैर आणि हत्या, कल्पांतीहीन सुखती करत्या, देवी नवसिती गरजे पुरत्या, मज उद्धरित्या सायास. तुम्हास नाही त्याची काळजी, वेळेपुरती करिता अजिजी, अनृणी जो भक्तान माझी, तया मी राजी सदैव. आरंभी हा अकिंचन तयासी, 15 देताच केले नवसासी, पहिला मुशाहिरा देईन देवासी, भूल तयासी पडली पुढे. 15चे 30 झाले नंतर, 30चे 60, 60चे 100, दुप्पट चौपट वाढता पगार, बळावला विसार अत्यंत. होता होता झाले 700, पातले येथे निजकर्म वशे, तेव्हा मी माझे 15 हे ऐसे, दक्षिणा मिशे मागितले. आता एक दुसरी गोठी, फिरता एकदा समुद्रकाठी, लागली एक हवेली मोठी, बैसलो ओटी वरतीच्या. हवेलीचा ब्राह्मण मालक, होता कुलीन मोठा धनिक, केले स्वागत प्रेमपूर्वक, यथेष्ट अन्नोदक अर्पुणी. तेथेच एका फडताळापाशी, स्वच्छ सुंदर जागा खाशी, दिदली मजला निजावयासी, निद्रा मजसी लागली. पाहुणी झोप लागली सुस्त, दगड मारुनी फोडिली भिंत, खिसा माझा कातरीला नकळत, नागविले समस्त मज त्याने. जागा होता हे जव कळले, एकाएकी रडू कोसळले, रुपये 30,000 गेले, मन हळहळले अत्यंत. त्यातो होत्या अवघ्या नोठा,
होता ऐसा अवचित तोटा, भरला माझे हृदयी धडका, ब्राह्मण उलटा समजावी, गोडन लागे अन्न पाणी, होऊनी ऐसा दिनवाणी, 15 दिवस तेच ठिकाणी, राहिलो बैसुनी ओटीवर, 15वा दिवस संपता, सवाल करीत रस्त्याने फिरता, फकीर एक आला अवचिता, मज रडताना पाहिले, पुसे तो मज दुःखाचे कारण, केले म्या ते समस्त निवेदन, तो म्हणे हे होईल निवारण, करशील सांगेन की तैसे, फकीर एक तुझ सांगेन, देईन त्याचे ठाव ठिकाण, तया लागी जाई तू शरण, तो तुझ देईल धन तुझे, परी मी सांगे ते आचरे व्रत, इच्छितार्थ प्राप्तीपर्यंत, त्याग तुझा आवडता पदार्थ, तेने तव कार्यार्थ साधेल, ऐसे करिता फकीर भेटला, पैका माझा मजला मिळाला, मग मी तो वाडा सोडिला, किनारा धरिला पूर्ववत, मार्गक्रमिता लागली नाव, होईन तेथे मज शिरकाव, तो एक शिपाई सुस्वभाव, देई मज ठाव नावेत, लागोनी सुदैवाचा वारा, आली नावती परतीरा, गाडीत बैसलो आलो जव घरा, दिसली या नेत्रा मशिद माई, येथे बाबांची गोष्ट सरली, पुढे श्यामासी आज्ञा झाली, घेऊनी जाई ही पाहुणे मंडळी, जेऊ त्या घाली घरासी, असो पुढे पात्रे वाढली, माधवरावास जिज्ञासा झाली, पाहुण्या लागी पृष्ठा केली, गोष्ट ती पटली की तुम्हा, पाहू जाता वास्तविक, साईबाबा इथले स्थायिक, नाही समुद्र नाही नाविक, तया हे ठाऊक केव्हाही, कैचा ब्राह्मण कैची हवेली, जन्म गेला वृक्षाचे तळी, कोठून एवढी संपत्ती आणिली, जी मग चोरिली चोराने, म्हणून ही गोष्ट निवेदिली, तीही तुम्ही येताच आरंभिली, येणे मिशे तुम्हासी पटविली, वाटे घडलेली पूर्वकथा, तेव्हा पाहुणे होऊन सद्गद, म्हणाले साई आहेत सर्वविध, परब्रह्म अवतार निर्द्वंद, अद्वैत अभेद व्यापक, तयांनी जी कथिली आता, अक्षरे अक्षर ती आमुचीच कथा, चला हे गोड भोजन सरता, कथितो सविस्तरता तुम्हा ते, बाबा जे जे बोलून गेले, ते ते सर्वची घडलेले, ओळख नसता त्या कैसे कळले, म्हणून सगळे अघटित हे, असो पुरे होता भोजन, माधवरावासह वर्तमान, चालले असता तांबूल चर्वण, कथा निरूपण आरंभिले, वदे दोघा माझिले एक, घाटची माझा मूळ मुलुख, परी त्या समुद्रपट्टीचा देख, होता अन्नोदक संबंध, तदर्थ गेलो गोमांतकांत, नोकरी मिळावी आले मनात, आराधीला तत्प्रीत्यर्थ दत्त, नवसीला अत्यंत आदरे, देवा कुटुंब रक्षणार्थ, नोकरी करणे आहे प्राप्त, तरी होऊनी कृपावंत, देई ती लागत पायास, अद्य प्रभूती अल्पावकाशी, जरी तू निजब्रीद राखीशी, प्राप्ती जी होईल प्रथम मासी, समग्र तुझसी अर्पिन, भाग्ये दत्त प्रसन्न झाला, अल्पावकाशी नवसा पावला, ₹15 पगार मजला, मिळू लागला आरंभी, पुढे साईबाबांनी वर्णिली, तैशीच माझी बढती झाली, सय नवसाची समूळ बुजाली, ती मज दिधली एरीती, कोणास वाटेल घेतले दक्षिणा, दक्षिणा नव्हे ती फेडिले ऋणा, दिधले येणे मिशे मज स्मरणा, अत्यंत पुराण्या नवसाचे, तात्पर्य साई द्रव्यन याचित, निजभक्तासही याचून देत, अर्थ हा नित्य अनर्थ मानित, भक्तान पाडित तन्मोही, माळसापती सारिका भक्त, सदा साईपदी अनुरक्त, जरी संकटे चालवी चरितार्थ, तयान लव अर्थ जोडू दे, स्वये साई लोक अनेकदा, दक्षिणा मिशे आलेली संपदा, वाटी परी कपर्दिक कदा, देईन आपदा त्रस्ता त्या, तोही मोठा बाणेदार, जरी साई ऐसा उदार, कधी न तेने पसरीला कर, याचना तत्पर होऊनी, सांपत्तिक स्थिती निकृष्ट, परिवैराग्य अति उत्कृष्ट, वेठी गरिबीचे ही कष्ट, अल्पसंतुष्ट सर्वदा, एकदा एक दयाळू व्यापारी, हंसराज अभिधानधारी, माळसापतीस काहीतरी, द्यावेसे अंतरी वाटले, पाहुणी गरिबीचा संसार, करावा शक्यतो उपकार, लावावा काही हातभार, सहज सुविचार हा स्फुरला, ऐसी जरी तयाची अवस्था, इतर कोणीही देऊ जाता, तेही नावडे साईनाथा, द्रवी उदासता आवडे, मग तो व्यापारी काय करी, द्रवुणी त्या भक्तार्थ अंतरी, दोघेही समक्ष असता दरबारी, द्रव्य सारित त्या करी, होऊन या अतिविनीत, माळसापती करीते परत, म्हणे साईची आज्ञेविरहित, मजला न करवत स्वीकार, भक्त नव्हता हा पैशाचा, मोठा भुकेला परमार्थाचा, पदी विनटला काया वाचा, प्रेमळ मनाचा निस्वार्थी, हंसराज साई ते विनवी,
साई एका कवडीस न शिववी, वदे मदभक्ता ही द्रव्य न भुलवी, वित्ताच्या वैभवी न गवे तो. पुढे मग तो दुसरा पाहुणा म्हणे माझ्याही पटल्या खुणा, परिसाप करीतो समग्र कथना, येईल श्रवणा उल्हास. 35 वर्षाचा माझा ब्राह्मण, निरालस आणि विश्वासू पूर्ण, दुर्दैवे बुद्धिभ्रंश होऊन, करीतो हरण मम ठेवा. माझ्या घराच्या भिंतीत फडताळ आहे बसविले आत, तेथील चिरा सारुनी अलगत, पाडिले नकळत छिद्र तया. बाबावर जे फडताळ वदले, त्यासची त्याने छिद्र पाडिले, तदर्थ भिंतीचे चिरे काढिले, सर्वा निजलेले ठेवून. पुढे बाबा आणेक वदले, रुपये माझे चोरुनी नेले, तेही अवघे सत्यत्व भरले, पुडके नेले नोटांचे. 30,000ची त्याची किंमत, नकळे बाबास कैसे अवगत, श्रम संपादित जाता वित्त, बसलो मी रडत अहर्निश. शोध लाविता थकली मती, नकळे कैशी कश करावी गती, 15 दिवस चिंतावरती, पडलो निर्गती लागेना. एके दिवशी ओटीवर बसलो असता अति दिलगीर, वाटणे चालला एक फकीर, सवाल करीत करीत. पाहुनी मज खिन्नवदन, फकीर पूसे खेदाचे कारण, मग मी करिता साध्यंत निवेदन, सांगे निवारण तो मज. कोपार गाव तालुक्यास शिर्डी नामक एक गावास, करी साई अवलिया वास, करी तयास तू नवस. आवड तुझी जयावर, तयाचे सेवन वर्ज कर, दर्शन तुमचे होई तोवर, वर्जिले साचार वद तया. ऐसे मज फकीरे कथिता, अन्न वर्जिले क्षण न लागता, वदलो बाबा चोरी मिळता, दर्शन होता सेविनते. पुढे एकची पंधरवडा गेला, नकळे काय आले म्हणाला, ब्राह्मण आपण होऊनी आला, ठेवा दिदला मज माझा. म्हणे माझी बुद्धी चळली, तेनेही ऐसी कृती घडली, आता पायी डोई ठेविली, क्षमा मी केली ऐसे वदा. असो पुढे झाले गोड, साई दर्शनी उदेली आवड, तेही आज पुरविले कोड, धन्य ही जोड भाग्याची. असता खिन्न दुःखी संकटी, बसलो असता आपुले ओटी, आला जो मम सात्वनासाठी, पुनरपी भेटी न तयाची. जया माझी कळकळ पोटी, जेने कथिली साईची गोठी, जेने दाविली शिर्डी बोटी, पुनरपी भेटी न तयाची. जयाची मज औचित गाठी, सवाल घालित आला जो वाकपुटी, नवस करवून गेला शेवटी, पुनरपी भेटी न तयाची. तोच फकीर वाटे साचा, साईचा हा अवलिया तुमचा, लाभ आम्हा निजदर्शनाचा, द्यावया लांचावला स्वये. कोणी काही घेऊ लांचावती, मजया दर्शनी इच्छाही नव्हती, फकीर आरंभी करी प्रवृत्ती, वित्त प्राप्ती प्रित्यर्थ. तेही वित्त जयाच्या नवसे, प्राप्त झाले अप्रयासे, तो काय माझ्या या 35, लांचावे ऐसे न घडेच. उलट आम्ही अज्ञान नर, आम्हा करावया परमार्थ तत्पर, आमुच्या कल्याणी झटे निरंतर, आणि वाटेवर यामिषे. एतदर्थची हा अवतार, नातो आम्ही अभक्त पामर, होता काहींचा हा भव पार, करा की विचार स्वस्तपणे. असो चोरी मिळाल्यावर, झाला मज जो हर्ष फार, परिणामी पडला नवसाचा विसर, मोह दुर्धर वित्ताचा. पुढे पहा एक दिवस, असता कुलाब्याचे बाजूस, स्वप्नी पाहिले मी साईस, तैसास शिर्डीस निघालो. समर्थे कथिला निज प्रवास, मनाई नावेत चढावयास, शिपायाने करिता प्रयास, चुकला सायस ते सत्य. यातो सर्व माझ्या अडचणी, पातलो जेव्हा नावेच्या ठिकाणी, खरेच एक शिपाई कोणी, करी मनधरणी मजसाठी. तेव्हाच नावेचा अधिकारी, आरंभी जरी मज धिक्कारी, देऊनी मज वाव नावेवरी, केले आभारी मज तेने. शिपाई ही अगदी अनोळखी, म्हणे यांची माझी ओळखी, म्हणून आम्हा कोणी न रोखी, बैसोलो सुखी नावेत. ऐसी ही नावेची वार्ता, तैशीच ती शिपायाची कथा, आम्हा संबंधे घडली असता, घेती निजमाता साई हे. पाहुनी ऐसी अद्भुत स्थिती, कुंठित होते माझी मती, वाटे मज इत्तंभूत जगती, भरले असती हे साई. नाही अनुरेणू पुरती, जागा यांच्या विनरीती, आम्हास जैसी दिधली प्रचिती, इतराही देतील तैशीस. आम्ही कोण वास्तव्य कोठे, केवढे आमुचे भाग्य मोठे, ओढूने आम्हासा नेटे पाटे, आणिले वाटेवर हे ऐसे. काय आम्ही नवस करावं, काय आमुचा ठेवा चोरावा, काय नवस फेडीचा नवलावा, ठेवाही मिळावा आयता. काय आमुचे भाग्य गहन, नाही जयाचे पूर्वी दर्शन, नाही चिंतन नाही श्रवण, तयाही स्मरण आमुचे. मग तयाची या संगतीत, वर्षानुवर्षे जे जे विनटत,
जे जे अहर्निश तत्पद सेवित, भगवत भक्त ते धन्य. जया संगे साई खेळले, हसले बैसले बोलले चालले, जेवले पहुडले रागे जले, भाग्याळले ते सर्व. काही न घडता आम्हा हाती, इतोके आम्हा जे कळवळती, तुम्हा तेही नित्यसंगती, भाग्यस्थिती धन्य तुमची. वाटे तुमच्या पुण्यार्जित सत्कृती, धारण करोनी मनुष्याकृती, तुम्हीच परम भाग्यवंती, आणविली ही मूर्ती शिर्डीत. अनंत पुण्याईच्या कोडी, तेने आम्हा लाधली शिर्डी, वाटे श्री साईच्या दर्शन परवडी, करावी कुरवंडी सर्वस्वी. साई सज्जन स्वय अवतार, महावैष्णवसा आचार, ज्ञानद्रुमाचा कोंभची साचार, शोभे हा भास्कर चिदंबरी. असो आमुची ही पुण्याई, म्हणून भेटे ही मशीद आई, नवसा आमुचे फेडून घेई, दर्शन देई सवेच. आम्हा हाच आमुचा दत्त, येणीची आज्ञा पिल्ले हे अर्थ, येणीची आम्हा बैसविले नावेत, दर्शना शिर्डीत आणिले. ऐसी सर्व व्यापकतेची, निज सर्वांतर्या मित्वाची, दिधली साईनी जाणीव साची, साक्षीत्वाची सर्वत्र. पाहुनिया सस्मित मुख, झाले मनी परमसुख, प्रपंची विसरे प्रपंच दुःख, न समाये हरिक परमार्थी. होणार हो प्रारब्ध गती, ऐशी व्हावी निश्चिंत मती, साई चरणी अखंड प्रीती, राहोती मूर्ती नित्यनयनी. अगाध अगम्य साई लीला, सीमा नाही उपकाराला, वाटे तुम्हा वरुणी दयाळा, ओवाळावा हा देह. असो आता ऐका कथांतर, सावधान होऊन क्षणभर, साई मुखी वदले जे अक्षर, ते तो निर्धार ब्रह्मलेख. सखाराम औरंगाबादकर, निवासस्थान सोलापूर शहर, पुत्र संताना लागी आतुर, पातले कलत्र शिर्डीस. साईबाबा संत पवित्र, ऐकुनी त्यांचे अगाध चरित्र, सवे घेऊनी सापत्न पुत्र, आली सत्पात्र दर्शना. 27 वर्षे न्हाता, गेली परीन संतान वार्ता, थकली देवदेवी नवसीता, निराश चित्ता जाहली. असो हैसी ती सुवासिनी, हेतू धरुनी बाबांचे दर्शनी, आली ऐसी शिर्डी लागुनी, विचार मनी उद्भवला. बाबा सदा भक्तजन वेष्टित, कैसे मज सापडती निवांत, कैसे कथिजेल माझे हृदगत, म्हणून संचित झाली. उघडी मशीद उघडे अंगण, बाबा भोवती सदा भक्तगण, कैसा मिळेल निवांत क्षण, आर्त निवेदन व्हावया. ती आणि तिचा सूत, नामजयाचे विश्वनाथ, राहिले 2 महिनेपर्यंत सेवा करीत बाबांची. एकदा माधवरावा विनवणी, विश्वनाथ अथवा कोणी, बाबांपाशी नाही पाहुणी, करीती कामिनी ती परिसा. तुम्ही तरी पाहुणी अवसर, माझिया मनीचे हे हार्द, पाहुणी बाबा शांत स्थिर, घाला की कानावर तयांचे. तेही जेव्हा असती एकले, नाही भक्त परिवारे वेडिले, तेव्हाच की हे सांगा वहिले, कोणी न ऐकले जाय असे. माधवराव प्रत्युत्तर करती, मशीद ही तो कधी न रीती, कोणी ना कोणी दर्शनार्थी, येतची असती निरंतरी. साईचा हा दरबार खुला, येथे मज्जा हो नाही कुणाला, तथापि ठेवी तो सांगूनी तुझला, आणखी खुलासा हा ध्यानी. प्रयत्न करणे माझे काम, यशदाता मंगलधाम, अंती तोची देईल आराम, चिंतेचा उपक्षम होईल. तू मात्र बैस घेऊनी हाती, नारळ एक आणि उदबत्ती, सभा मंडपी दगडावरती, बाबा जेऊ बैसती तय. मग मी भोजन झालियावरती, पाहिन जेव्हा आनंदित वृत्ती, खुणाविन मी तुझ प्रती, तेव्हाच वरती यावे त्वा. असो ऐसे करिता करिता, प्राप्त घडीचा योग येता, एकदा साईंचे भोजन उरकता, पातली अवचिता ती संधी. साई आपुले हस्त धुता, माधवराव वस्त्राने पुसता, आनंद वृत्तीमध्ये असता, ते काय करितात पहावे. प्रेमोल्हासे माधवरावांचा, बाबा तव घेती गालगुच्छा, ऐसिये संधीचा देवभक्तांचा, संवाद वाचा प्रेमाचा. माधवराव विनय संपन्न, परिरागाचा आव दावून, विनोदे म्हणती बाबा लागून, हे काय लक्षण बरे का. न लगे ऐसा देव खट्याळ, गालगुच्चे जो घेई प्रबळ, आम्ही काय तुझे ओशाळ, सलगीचे फळ हे काय. तव बाबा प्रत्युत्तर देत, कधी अवघ्या 72 पिढीत, लाविला रे म्या तुझा हात, असे का स्मरत पहा बरे. तव बोलती माधवराव, आम्हा पाहिजे ऐसा देव, देईल जो भुके सदैव, मिठाई अभिनव खावया. न लगे आम्हा तुझा मान, अथवा स्वर्ग लोकीचे विमान, जागो तुझे पायी मान, इतुकेची दान देई मज. तो बाबा लागले बोलो,
एतदर्थची मी येथे आलो. तुम्हाच खाऊ घालू लागलो. लागला लोलो मज तुमचा. इतुके होता कठड्यापाशी. बाबा बैसता निजासनासी. माधवराव करिता खुणेसी. बाई निज कार्यासी सावध. खूण होतास तात्काळ उठली. लगबगीने पायऱ्या चढली. बाबाची या सन्मुख आली. नम्र झाली सविनय. तात्काळ चरणी अर्पिले श्रीफळ. वंदिले मग चरण कमळ. बाबांनी निज हस्ते तो नारळ. हाणीतला सबळ खटड्यावरी. म्हणती श्यामा हा काय म्हणतो. नारळ फारच रे गुडगुडतो. श्यामा मग ती संधी साधतो. काय वदतो बाबास. माझे पोटी ऐसेस गुडगडो. बाई ही मनी मने ते घडो. अखंड मन तव चरणी जडो. कोडे उलगडो तियेचे. पाही तिजकडे कृपादृष्टी. टाकतो नारळ तिचे ओटी. तुझे आशीर्वादे पोटी. बेटा बेटी उपजोत. तव बाबा तया वदती. काय नारळे पोरे होती. ऐशा कैशा वेड्या समजुती. चळले वाटती जनलोक. श्यामा वदे आहे ठाऊक. तुझिया बोलाचे कौतुक. लेंडार मागे लागेला आपसुक. ऐसा अमोलिक बोल तुझा. परी तू सांप्रत धरिशी भेद. नेदिशी खरा आशीर्वाद. उगास घालीत बैससी वाद. नारळ प्रसाद देई तिस. नारळ फोड बाबा वदत. श्यामा वदे टाक पदरात. ऐसी बरीच होता हुज्जत. हारीच येत तव बाबा. म्हणती होईल जारे पोर. श्यामा म्हणे कधी दे उत्तर. वदता 12 महिन्यानंतर. नारळ ताडकर फोडीला. अर्धभाग दोघी सेविला. अर्ध राहिला बाई ते दिधला. माधवराव वदे बाईला. माझी या बोला तू साक्षी. बाई तुझं आजपासून 12 महिने नव्हता पूर्ण. झाले नाही पोटी संतान. कायमी करीन ते परिस. ऐसासा नारळ डोकीत घालून. या देवाला मशीद मधून. मीन जरी लावी काढून. तरीन म्हणविन माधव. ऐसा देवन मशिदीत. ठेवू देणार वदतो खचित. येईल वेळी याची प्रचित. निर्धार निश्चित हा मान. ऐसे मिळता आश्वासन. बाई मनी सुखाय मान. पायी घालोने लोटांगण. गेली स्वस्त मन निजग्रामा. पाहुणी श्यामा नित्यांकित. रक्षावे भक्त मनोगत. साई प्रेम रज्जू नियंत्रित. आला न किंचित कोपदया. खरे कराया भक्तवचन. प्रणत पाळ करुणा घन. साई दयाळ भक्त श्वासन. लढिवाळपण पुरवित. श्यामा आपुला लाडका भक्त. लढिवाळ नेने युक्तायुक्त. संत भक्त संकल्प पुरवित. हेच निजव्रत तयाचे. असो भरता 12 मास. कृतनिर्धार नेला तडीस. 3 महिने होता बोलास. पातले गर्भास संतान. भाग्ये झाली पुत्रवती. 5 महिन्याचे बाळ संगती. घेऊणी आली शिर्डी प्रती. पती समवेती दर्शना. पतीनेही आनंदोनी. साई समर्थ चरण वंदोनी. पायी 500 रुपये अर्पुणी. कृतज्ञ निज मनी झाला. बाबांचा वारू श्याम कर्ण. तयाचे सांप्रत वस्तीस्थान. तयाच्या भिंती घेतल्या बांधून. रुपये लावून हेच पुढे. म्हणून ऐसा साई ध्यावा. साई स्मरावा साई चिंतावा. हाच हेमाड निज विसावा. करीन धावा धाव कुठे. निज नाभीत असता जवादी. किमर्थ भ्रमावे बिदो बिदी. अखंड विनटत साईपदी. हेमाड निर्वधी सुकला आहे. पुढील अध्याय याहुनी रसाळ. कैसे बाबासी भक्त प्रेमळ. मशिदीतून चावडी जवळ. मिरवित सकळ आनंदे. तैसीच बाबांच्या हंडीची कथा. प्रसाद दान विनोद वार्ता. पुढील अध्यायी परिस्थिती श्रोता. चढेल उल्हासता श्रवणास. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. साई सर्व व्यापकता. तदाशीर्वचन साफल्यता. नाम 38 संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.